समित कदमवरून संजय राऊत यांनी फडणवीसांवर निशाणा साधलाय। अनिल देशमुखांनी आरोप नाही तर खुलासा केला असं राऊत म्हणाले। समित कदम यांना बाय दर्जाची सुरक्षा का दिली असा सवालही राऊतांनी उपस्थित केला आहे। तर राऊतांनी समित कदम आणि फडणवीसांचा फोटो दाखवत या ठिकाणी आरोप केले आहेत। अनिल देशमुख यांनी गंभीर स्वरूपाचे आरोप केले होते। आपण गृहमंत्री असताना आपल्याकडे फडणवीसांचा निरोप घेऊन समित कदम हा यायचा असा आरोप त्यांनी केला होता आणि त्याचबरोबर समित कदम हा फडणवीसांनी जे काही सांगितलेलं आहे ते सांगायचं आणि त्यावरून आपल्याला ब्लॅकमेल केलं जात होतं असा आरोप अनिल देशमुख यांनी केला होता। त्यानंतर आता समित कदमवरून संजय राऊत यांनी फडणवीसांवर निशाणा साधलाय। तर अनिल देशमुखांनी आरोप नाही तर खुलासा केल्याचं राऊत म्हणाले। त्याचबरोबर समित कदम यांना बाय दर्जाची सुरक्षा का दिली गेली असा सवाल राऊतांनी केलाय आणि राऊतांनी समित कदम आणि फडणवीसांचा एकत्र फोटोही दाखवला। अनिल देशमुख यांना जो सुमित कदम नावाचा मिरजेचा एक लायझनिंग करणारा माणूस भेटला, आता फडणवीस आणि त्यांची टोळी सांगेल आमचा काही संबंध नाही, आमचा त्याचा काही संबंध नाही, हा त्याचा संबंध आहे। हा मिरजेतला तरुण आहे, त्या संघाशी RSSशी संबंध आहे, भाजपशी संबंध आहे, देवेंद्र फडणवीस यांच्याशी संबंध आहे, हे आपण पाहिलं असेल। आम्ही त्या सुमित कदमला ओळखत नाही। कोण सुमित कदम का कोण जो आहे, कोण आहे, हा कोण आहे, याला वाय दर्जाची सिक्युरिटी का मिळाली आहे, कोणी दिली, गृहमंत्री कोण आहे? मी मागेही सांगितलं, आताही सांगतोय की जेव्हा आपण गृहमंत्री होता तेव्हाच अशा तुमच्यावर दबाव आणणाऱ्या लोकांवर का कारवाई केली नाही? तुम्ही त्या ठिकाणी तुमच्यावर गृहमंत्री पदाच्या काळात दबाव निर्माण केला असे म्हणता, तुमच्या घरी येऊन तुम्हाला काही बाबी झाल्या असं सांगता। शेवटी 2.5 वर्षानंतर या प्रकारचं राजकारण करून शेवटी यांनी कन्फ्युजन तयार करणं आणि त्या ठिकाणी जनतेला कन्फ्यूज करून दिवसभर राजकारण करण्यापेक्षा महाराष्ट्राच्या विकासाचा विचार केला पाहिजे। आणि देवेंद्रजी बद्दल काल समित कदमनी सांगितलं आहे आणि पूर्ण खुलासा केलाय। मिरजचे सुमित कदम यांना माझ्याकडे 5-6दा पाठवलं। एकदा तो माझ्याकडे सील्ड एन्व्हलप घेऊन आला आणि मला सांगितलं की याचं तुम्ही ॲफिडेविट करून द्या। आणि त्या ॲफिडेविटमध्ये लिहिलं होतं की उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे, अजित पवार आणि अनेक नेत्यांवर मी खोटे आरोप करायचे आणि त्या खोट्या आरोपाचं मी प्रतिज्ञापत्र करून द्यायचं, ॲफिडेविट करून द्यायचं। तो आणणारा माणूस जो होता, माझ्याकडे एन्व्हलप घेऊन येणारा देवेंद्र फडणवीसकडनं तो माणूस होता, तो होता सुमित कदम मिरजचे। त्याचे आणि देवेंद्र फडणवीस यांचे अतिशय जवळचे संबंध। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।